हॅलो फ्रेंड्स, आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गोल्डचा रेट आपण जेव्हा पण ज्वेलरीच्या दुकानामध्ये जातो, सोनाराच्या त्याला जातो, तेव्हा डिफरंट टाइप्स ऑफ गोल्ड रेट दिलेला असते. तो ॲक्चुअल गोल्ड रेट कैसा कॅल्क्युलेट केलेला असते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण जेव्हा पण दागिने घेवायचा विचार करत आहोत, त्या टायमाला आपण पेपरमध्ये किंवा टीव्हीवरती गोल्डचा रेट बघत आहोत. तर सपोज जेव्हा पण आपण ते बघत आहोत, तेव्हा आपल्याला कोणता रेट दिसते? 24 कॅरेट. आता कॅरेट म्हणजे काय? कॅरेट म्हणजे शुद्धता. ते गोल्ड केवढं शुद्ध आहे. तर 24 कॅरेट म्हणजे काय? 24 कॅरेट म्हणजे 99.99% गोल्ड. याचा अर्थ होते की ते 100% ऑलमोस्ट 100% गोल्ड असते. जरा स्लाइटली काहीतरी थोडंसं इम्प्युरिटी असू शकते, पण ऑलमोस्ट 100% ते काय असते? गोल्ड असते. आता या 100% गोल्डशीन आपण दागिने बनवू नाही शकाव. दागिने बनवायला त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी मिक्स करायला लागते, तेव्हाच तो दागिना एखादा घडू शकते. ओके. ते आपण आता बघणार आहोत की कैसा डिफरंट डिफरंट टाइप्स कॅरेट आपण दागिने बनवण्यासाठी यूज करतो. आता फॉर एक्झाम्पल का मी आजचा रेट बघितला की 24 कॅरेटचा भाव आहे ₹1,50,000. आपण हे एक्झाम्पल घेत आहोत. आजकाल ऑलमोस्ट तोच रेट चाललाय 50,000, 52 केव्हा कमी होते, जास्ती होते. तर सपोज गोल्डचा रेट आहे 1,50,000. आता ह्यो 1,50,000 कणासाठी आहे? पर 10 ग्रॅम्स. त्याला लिहिलेलं असते पर 10 ग्रॅम्स किंवा 1 तोल्यासाठी एक ह्यो भाव असते. पण आपण जेव्हा शॉपमध्ये जात आहोत, ज्वेलरीच्या शॉपमध्ये, तेव्हा त्याला 24 कॅरेट, 22 कॅरेट असं वायवायला लिहिलेलं असते. आणि आजकाल मोस्ट ऑफ द गोल्ड शॉपमध्ये ते लोक 1-1 ग्रॅमचा भाव लिहितात. ते त्याला लिहिलेलं असते 24 कॅरेटचा रेट. आता ₹1,50,000 कितीसाठी आहे? 10 ग्रॅमसाठी आहे. ते 1-1 ग्रॅमसाठी तो भाव असेल याला 1 झिरो कमी होईल याला. ओके. तो 1-1 ग्रॅमसाठी तो भाव असेल आपला ₹15,000. समजलं? 10 ग्रॅमचा भाव आहे 1,50,000. ते 1-1 ग्रॅमचा रेट असेल ₹15,000. तर याला लिहिलेला असेल पर ग्राम. म्हणजे जर तुम्ही 1 ग्रॅमचा जर कॉइन घेतला किंवा काय घेतलं, त्याचा भाव आहे ₹15,000. ह्यो आपला स्टँडर्ड रेट आहे. आता जेव्हा त्याच्या खालतीच आपल्याला लिहिलेलं असते की 22 कॅरेट. आता 22 कॅरेट म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगितलं की 24 कॅरेट म्हणजे ओके 99.99 गोल्ड असते, म्हणजे 100% ऑलमोस्ट गोल्ड असते. पण 22 कॅरेट याचा अर्थ काय झाला? 22 कॅरेट म्हणजे काय? ते आपण आता बघून घेऊया. 22 कॅरेट म्हणजे आता नॉर्मली गोल्ड जे आहे ते केवढं शुद्धतेचं असते? 24 कॅरेट. आता 22 कॅरेट म्हणजे केवढी शुद्धता झाली त्याच्यामध्ये? ते जाणून घेण्यासाठी आपण काय करत आहोत? आपण या 22ला 24शी भागीत आहोत. दॅट मीन्स वी डिवाइड 22/24. जेव्हा आपण हे डिव्हिजन करत आहोत, ओके, आपण 4th स्टँडर्डला, 5th स्टँडर्डला डिव्हिजन बघितले, बरोबर? आपण 22ला डिव्हिजन कॉन्सेप्ट बघितला की 22ला आपण 24शी जेव्हा डिव्हिजन करत आहोत, दॅट टाईम आपल्याला काय आन्सर येईल? 0.916. याचा अर्थ या 22 कॅरेट गोल्ड मनी 90 इन टर्म्स ऑफ द पर्सेंटेज, आपला 6 स्टँडर्डला पर्सेंटेजचा कॉन्सेप्ट आपण शिकले आहोत. सो 22 कॅरेट मनी 91.6% ऑफ गोल्ड असते, म्हणजे ऑलमोस्ट 92% गोल्ड असते. ओके. मग बीजं काय असते? 91.6 गोल्ड आणि बीजं जे वल्लेला आयटम आहे, लाईक सो त्याला ते फुल आपल्याला आयटम जो आहे तो 100% असते. तो 91.6 गोल्ड असते आणि त्याच्यामध्ये 8.4% ऑफ बीजे एलिमेंट असतात, म्हणजे सिल्वर घ्या किंवा कॉपर घ्या, पित्तल घ्या, हे सगळं 8.4% असते 22 कॅरेट गोल्डच्या दागिन्यामध्ये. सो त्याच्यामध्ये केवढं गोल्ड झालं? 91.6. आणि जे बीजे एलिमेंट हान, आता बीजे एलिमेंट कोणते प्रपोर्शनमध्ये हान ते कोणताच सोनार आपल्याला सांगणार नाही. ओके. इट डिपेंड्स. त्याच्यामध्ये सिल्वर पण घालू शकतात, कॉपर पण घालू शकतात, पित्तल पण घालू शकतात, डिपेंडिंग ऑन ज्वेलर. याच्यावरती काय गव्हर्नमेंट नॉर्म नाही ठेवी, बट 91.6 त्याच्यामध्ये गोल्ड असलंच पाहिजे, हे असते. तर 91.6% ऑफ गोल्ड इज प्रेझेंट इन द 22 कॅरेट ऑफ गोल्ड ऑर्नामेंट्स. आता याचा रेट कसा कॅल्क्युलेट करतात? आता रेट कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला बघा. 24 कॅरेटचा भाव किती आहे? ₹15,000 पर ग्रॅम. आता 22 कॅरेटचा रेट कसा कॅल्क्युलेट करतील? तर जो 24 कॅरेटचा रेट आहे ₹15,000, त्याला ते लोक 22 कॅरेटचा रेट आपण फाइंड आउट करत आहोत. सो 22/24. दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द रेट फॉर 22 कॅरेट. ओके. सो आपण जेव्हा हे कॅल्क्युलेशन करू,
ओके. सो दॅट मीन्स 15,000. आता मी याला 15,000 लिहिलेलं आणि 22/24 ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं त्याचं कॅल्क्युलेशन 15,000 मल्टिप्लाइड बाय 0.916. हे जेव्हा आपण करू तेव्हा मला व्हॅल्यू मिळेल 13,750. सो 24 कॅरेटचा रेट किती झाला 13,750. आता कमी काला झाला यो रेट केलं तर त्याच्यामध्ये 100% गोल्ड नाही आहे, त्याच्यामध्ये कवरं गोल्ड आहे 91.6% गोल्ड आहे. दॅट्स वाय द रेट ऑफ 22 कॅरेट इज 13,750 रुपीज. सिमिलरली कवा कवा आजकाल सोनार 20 कॅरेटचे पण दागिने देतात, 18 कॅरेटचे पण देतात, 14 कॅरेटचे पण आयल्यान आणि आता 9 कॅरेटचे पण आयल्यान. तो याच फॉर्म्युलाशी आपण कोणते पण कॅरेटचा रेट कॅल्क्युलेट करू शकतो. तो आपल्याला रेट मिळाला 22 कॅरेटचा. आपण अजून एक कॅल्क्युलेशन बघूया. सपोज आता कोणते कोणते सोनार सांगतात की ओके 22 कॅरेट पण कोणाला महाग पडते, तर काही लोक 20 कॅरेटचे पण दागिने घेतात. आता 20 कॅरेटचा रेट कसा कॅल्क्युलेट होईल, सेम वे जेव्हा पण मी 20 कॅरेट बोलतोय, सो 20 कॅरेट म्हणजे त्याच्यामध्ये कवरं सोनं असेल ना, कवरं बिजे आयटम असतील, ते आय विल डिवाइड 20/24. सो जेव्हा मी 20ला 24शी डिवाइड करते मला काय नंबर येईल, जेव्हा मी डिवाइड करेन तेव्हा 0.8333 असा नंबर येईल. याचाच अर्थ काय होते की जे पण आपण 20 कॅरेटचे दागिने घेत आहोत त्याच्यामध्ये 83.33% ऑफ काय असते, गोल्ड असते. आणि वल्लेलं 83.33 म्हणजे 83%च जाईल ते, राऊंड फिगर घेतली ते. आणि वल्लेलं 17%. ओके, वल्लेलं 17% त्यामध्ये काय असेल, बिजा असेल, कॉपर असेल, पितल असेल किंवा सिल्वर असेल, काही पण घालू शकतात, कोणता पण बिजा अलॉय सोनार घालू शकतात. सो जेव्हा पण आपण 20 कॅरेटचे दागिने घेत आहोत त्याच्यामध्ये कवरं गोल्ड आहे 83% आणि बिजा आयटम कवरे हा 17%. ओके, आता याचा पण रेट सेम फॉर्म्युलाशी कॅल्क्युलेट होईल. हा व्हॉट इज अ फॉर्म्युला, तर जो 24 कॅरेटचा भाव आहे सपोज 15,000 पर ग्रॅम, त्याला मी कणाशी मल्टिप्लाय करीन 20/24, त्याला ते मी 20 कॅरेटचा भाव काढते. आता आपण जस्ट बघितलं 20/24 म्हणजे लाईक 0.833 आणि जेव्हा मी मल्टिप्लाय करीन तेव्हा मला 20 कॅरेटचा रेट मिळेल. आता हे तुम्ही बघा कॅल्क्युलेट करून कवरा रेट येते. सिमिलरली आपण जेव्हा 18 कॅरेट घेत आहोत, 18 कॅरेटचा पण सेम फॉर्म्युला आहे. जेव्हा पण आपण 18 कॅरेटचे दागिने घेत आहोत, 18 कॅरेटचे दागिने आजकाल खूप चालले. ओके, सो 18 कॅरेटचे दागिने म्हणजे काय, 18/24. आता जेव्हा आपण 18ला 24शी डिवाइड करत आहोत तेव्हा आपल्याला काय नंबर मिळेल, 0.75. हे तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही ऑलरेडी केलंय 5वी 6वीला किंवा तुमच्या पोरांना पण तुम्ही विचारू शकता. ओके, सो नाव 18/24 जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला नंबर मिळते 0.75. याचा अर्थ काय होते की 18 कॅरेटच्या दागिन्यामध्ये किती टक्के गोल्ड आहे, 75% गोल्ड आहे ना, 25% बिजा आयटम्स आण. आता 25%मध्ये परत आपल्याला सोनार डिस्क्लोज नाही करणार, त्याच्यामध्ये काय पण असू शकते, सिल्वर, कॉपर, पितल, जे मी तुम्हाला पहिला बोलले, एनी आयटम्स विल बी देअर. आणि ते आपल्याला बोलतात की अरे 18 कॅरेटचे दागिने मजबूत असतात, हे सगळं कणासाठी असतात, त्याला ते त्याच्यामध्ये 25% बिजे आयटम असतात, कॉपर, पितल, त्याच्यामुळे तो दागिना एकदम घट होते. ओके, पण त्याच्यामध्ये गोल्ड कवर आहे फक्त 75% आणि 25% बिजे आयटम्स आण. ओके, सो आजचे रेट समजा आता आज आपण जो रेट कन्सिडर केलाय 15,000. ओके, जर 24 कॅरेटचा रेट जर 15,000 आहे तर 18 कॅरेटचा कवरा होल आपण जस्ट डिवाइड करूया 18/24 आणि ते आपण जर केलं ते आपल्याला रेट मिळेल 18 कॅरेटचा. त्याच्यासाठी आपण जेव्हा आपण शॉपमध्ये जातो त्या टायमाला आपल्याला अरे वाटते का रे 22 कॅरेटचा अवरा भाव आहे, 18 कॅरेटचा अवरा कमी कैसा, कला कमी आहे तो, बिकॉज त्याच्यामध्ये गोल्डच कमी आहे तर रेट पण कमीच होईल ना. सो आईला येईल सपोज 11,250. आय होप तुम्हाला आता समजलं असेल का रेट कैसा कॅल्क्युलेट होते. सो आता जेव्हा पण तुम्ही घेणार सोनं किंवा काय, ऑब्व्हियसली आपण रेट तर आपण बघित आहोत पण प्युरिटी पण मॅटर करते का तुम्हाला 18 कॅरेटचा गोल्ड घ्यायचा आहे, 22 तुम्हाला कवरी प्युरिटी पाहिजे त्या आयटमची. डिपेंडिंग ऑन दॅट तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला कोणता दागिना बनवायचा आहे. आणि कवा कवा काय होते की हे रेट कोणते कोणते शॉपमध्ये चुकीचे पण देतात. पहिला जो रेट असते 24 कॅरेटचा तो करेक्ट लिहिलेला असते, पण खालती जे रेट असतात ते कॅल्क्युलेशनमध्ये कवा कवा आपल्याला फसवितात. सो तुम्ही फसवून जाऊ नका,
सो तुम्ही ऑलरेडी चेक करू शकता स्वतःहून पण आणि तुम्ही प्रॉपर रेट ऑफ गोल्ड देऊ शकता. पण आता जेव्हा पण आपण ज्वेलरी घेत आहोत, फक्त आता ह्यो रेट झाला फक्त गोल्डचा. याच्यावरती गव्हर्नमेंटचा आपल्याला टॅक्स पण द्यावा लागते. तर याच गोल्ड सपोज आता मी आयटम घेतला 1 ग्रॅमचा सपोज मी एक आयटम घेतला त्याचा किती भाव जायला 18 कॅरेटचा 11,250. पण याच्यावरती पण गव्हर्नमेंट 3% ऑफ जी-एस-टी घेते. गोल्डच्या रेटवरती 3% जी-एस-टी लाविते आणि प्लस डिपेंडिंग ऑन आपण कोणत्या सोनाराच्या त्याला जात आहोत, त्याच्यावरती मेकिंग चार्जेस पण ॲड होतात आणि तिन्ही गोष्टी ॲड होऊनशीन आपल्याला बिलमध्ये आपली व्हॅल्यू मिळते. मेकिंग चार्जेस अगेन डिपेंड्स होते. आपला जर सोनार असेल, ओळखीचा असेल, तर तो आपल्याला मेकिंग चार्जेस कमी लाविते. इफ यू गो टू द स्टँडर्ड ब्रँडेड शॉप, त्याला केव्हा मेकिंग चार्जेस जास्ती असतात. सो मेकिंग चार्जेसवरती काहीच फिक्स गव्हर्नमेंटचं बंधन नाही आहे. मेकिंग चार्जेस सोनार आपापल्या दुकानाच्या हिशोबाशी लावितात. ओके. सो आता जेव्हा पण आपण गोल्ड घेत आहोत, तर त्याला 3 गोष्टी असतात. आपला गोल्डचा जो भाव आहे तो फर्स्ट कॅल्क्युलेट करायचा. त्याच्या मगशीला त्याला मेकिंग चार्जेस कॅल्क्युलेट होतात आणि त्याच्या मगशीला जी-एस-टी कॅल्क्युलेट होते आणि मग आपलं टोटल बिल तयार होते. तर नेक्स्ट टाइम व्हेनेव्हर यू गो टू द शॉप, जेव्हा पण तुम्ही बघिशाल तेव्हा बिलामध्ये या गोष्टी बघा तुम्ही की तुम्ही केवढं मेकिंग चार्ज दिलंय, केवढा जी-एस-टी भरलाय गव्हर्नमेंटला. सो दॅट तुमच्या माहितीसाठी इट विल बी गुड, की तुम्हाला माहिती पडेल का आपण केवढं दिलंय. का? कारण जेव्हा पण आपण एखादा दागिना परत घेती जात आहोत तोडाला, समजा आपण एक दागिना घेतला आणि आपण वापरीला, तर आपण जेव्हा पण तो दागिना परत घेती जात आहोत शॉपमनी, त्या टायमाला आपल्याला हे मेकिंग चार्ज आणि जी-एस-टीची व्हॅल्यू परत नाही मिळे. आपल्याला फक्त व्हॅल्यू मिळते गोल्डची. जो पण आपण पैसे गोल्डसाठी भरिल्यान ते व्हॅल्यू आपल्याला मिळतात आणि त्या दिवसचा रेट, दॅट टाईम जो रेट चालू असेल, त्या रेटच्या हिशोबाशी आपल्याला फक्त गोल्डची व्हॅल्यू परत मिळते. मेकिंग चार्जेस आणि जी-एस-टी आपल्याला परत नाही मिळत, जेव्हा पण आपण दागिना तो परत घडवायला देत आहोत किंवा परत आपण विकित आहोत त्या टायमाला. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक यू.